दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। नाही आहे, संभवत नाही आहे. कुशलता नाही, स्थूलता नाही, श्रम नाही, काही नाही. दमलेला दिसतोय, घाम आलेला आहे. म्हणून राजा म्हणाला, श्रम झाले असावेत तुला. जिवंत किंवा मृत हे ह्या देहालाच सगळं आहे म्हणा. आधी अंत असा हा देह आहे. आपण राजे आहात आणि हे सगळे आपले नोकर आहे. हे सुद्धा खरं कशावरून मानायचं म्हणाले. जे साम्यवादी म्हणून बुद्धिवादी लोक आहेत त्यांनी हा अभ्यास केला पाहिजे. खरं आहे ते. कुठला स्वामी स्वामी सेवक कुठले काढले तुम्ही म्हणा. हे तत्वज्ञान आहे. तुम्ही राजे आणि आम्ही नोकर हे जर खरं असेल तर तुम्ही शिक्षा करू शकाल मला. काय संबंध आहे. व्यवहार आहे. व्यवहारात कोणी कुणाला राजा म्हणावं नोकर समजावं स्वतः काही संबंध नाही. आत्मस्वरूपाची मला प्राप्ती. मी कोण आहे हे मला समजलेलं आहे. मला आता शिक्षण काय देणार तुम्ही. दंड करून काय शिकवणार तुम्ही. काही आता शिकायचं राहिलं नाही मला. इष्टपेषण करण्यासारखं फुकट आहे. थोडस भाषण केलेलं आहे. जडभरतानी आपला अनुभव हा त्यांच्या वाणीतून प्रगट झालेला आहे. राजाच्या मनावर परिणाम झाला. हा कुणीतरी महात्मा ज्ञानी पालखीतून खाली उतरला राजा. त्यांच्या खांद्यावरची पालखी काढून घेतली आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. अनेक योगशास्त्राचे मोठे मोठे ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे ज्ञानी महात्म्याचं त्याप्रमाणे यांच्या मुखातून हे सगळं ग्रंथाचं सार निघालं. कोण आहात महाराज आपण सांगा. कुठून आलेले आहात. कुठे निघालेले आहात. इंद्राच्या वज्राची मला भीती वाटत नाही. शंकरांच्या त्रिशूलाची यमदंडाची भीती वाटत नाही. पण आपल्यासारख्या ज्ञानी ब्रह्मर्षी महात्म्याचा अपमान माझ्या हातून आला. कोण आहात सांगा. सामान्यांची जड वेड्याप्रमाणे आपण बाहेरून दिसता परंतु केवढं ज्ञान शक्ती आपल्याजवळ केवढी आहे. आपली वाणी ही समजून घेणं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. व्यवहार खरा आहे सगळा. त्या व्यवहार दृष्टीनं आपल्या वाणीचा काही मला संबंध नाही. तुम्ही म्हणता जन्म नाही, मृत्यू नाही, रोग नाही, काही नाही. हे आम्हाला खरं कसं वाटत सांगा. आपण समजावून सांगा. श्रम झालेले दिसतायत आपल्याला आणि नाही कसं म्हणता. चालता आपण हे पाहून चालता हे करता सगळं. आम्हाला सगळं खरं दिसतंय. ते खरं मानायला काय हरकत. स्थाल्यग्नितापात पयसोभितापस्तत्तापतस्तंडुल गर्भरंधी देहेंद्रिया श्वासय सन्निकर्षात सत्संसते पुरुषस्य अनुरोधा. व्यवहारामध्ये व्यवहार सत्य आहे ही बुद्धी झाल्यामुळे राजा आणखी आपला प्रश्न मांडतोय. त्यांनी आत्मा हा करता भोगता नाही. देहेन जागस्य हि मेन संती म्हणता आपण. देहधर्माचा संबंध आत्म्याला होत नाही म्हणा. आत्मा तर सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी असणारा आत्मा सर्वाशी संबद्ध आहे. मग सर्वाची सुख दुःख त्याला नाहीत कसं म्हणताय. सूर पेटलेली आहे. जाळ लागलेला आहे. त्याच्यावर पातेलं ठेवलेलं आहे. पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये खाली अग्नी आहे. ते पात्र तापण्याबरोबर आतलं पाणी तापलेलं आहे. पाण्यामध्ये घातलेले तांदूळही शिजायला लागले. अग्नीचा संबंध त्या पात्राच्या द्वाराने तांदूळापर्यंत पोहोचला आणि तांदळाचा भात तयार झाला.
देह आहे, इंद्रिय आहेत, अंतःकरण आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, या सर्वत्र आत्मा आहे. पलीकडे आहे याचा अर्थ इथं नाही असं नाही. अन्नमय कोशापासून आहे. मग असा सर्वाशी संबंध असणारा असा जो आत्मा आहे, त्याला या देहाधिकांशी धर्म का नसावे, कर्तृत्व भोक्तृत्व त्याला का नसावं, तो सुखी दुःखी आहे असं का मानू नये. हे जसं खरं आहे तसं राजाही खरा आहे, आणखी सेवकही खरा आहे. हा भावही स्वामी सेवक भावही खरा आहे. आणि हे जर नाही जगामध्ये मानलं गेलं तर अव्यवस्था होईल म्हणाले. कोणीही कसा वाटेल तसा वागायला लागेल. म्हणून हा स्वामी सेवक भावही योग्य असला पाहिजे. ते मला समजावून सांगा म्हणे. काय आहे नाही, तुम्हाला सगळं काही नाही हे दिसत आहे. हा इतका अपमान मी केला, खांद्यावर पालखी जरी सुद्धा तुमच्या मनामध्ये कोणताही विकार नाही. मना करता किती प्रयत्न करावा लागतो, किती वैर उत्पन्न होत, काही नाही, निर्विकार आपलं. परंतु आम्ही कसं हे समजून घ्यायचं, आत्मा हा अकर्ता भोगता आहे, कोणत्याही क्रियेचा त्याला संबंध नाही हे आम्हाला सांग. जलभरतानी बोलायला सुरुवात केलेली आहे. राजाचंही आणखी जिज्ञासू आहे. राजा पश्चाताप झालेला आहे. जलभरतांची योग्यता पूर्ण त्याला समजलेली आहे. पण आपलीही शंका त्यांनी मांडली. ज्ञानी महात्मास त्या शंकेचं समाधान करू शकतो. त्यांनी सांगितलं, बाबा नसूरो हि व्यवहार वेतम तत्वावमर्शे सहा म्हणून तू मोठा बोलकायस म्हणाले. बोलायला तुला चांगलं येतं, पण काही ज्ञान तुला बिलकुल नाही. खरे ज्ञानी महात्मे सर्वच व्यवहार हा मिथ्या समजताय. तत्वज्ञानाच्या बरोबर व्यवहार नाही आहे. तत्वज्ञान झाल्यानंतर व्यवहार संपलेला आहे. व्यवहार जिथं नाही तिथं तो खरा आहे वगैरे हे कोण समजणार. काही त्या तत्वज्ञानी माणसाच्या मनामध्ये काही नाही. सगळे धर्म जे आहे, वर्णधर्म आहे, आश्रमधर्म आहे, राजधर्म आहे, हे सगळे धर्म हे व्यवहारात येतात म्हणाले बाबा. तत्वज्ञान होण्याकरता म्हणून या वाणींचा काहीही उपयोग नाही, कर्मांचा काहीही उपयोग नाही. स्वप्नामध्ये सुद्धा आणखी सगळं सुख दुःख भोगायला लागतं म्हणाले. का ते खरं समजायचं. मनामध्ये रजोगुण तमोगुण जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळा व्यवहार दिसतो आहे, भासतो आहे, त्याचं सत्यत्व भासत आहे. सुख मिळालं, दुःख मिळालं, दुःख गेलं, सुख जास्ती झालं, हे सगळ्या वासना सगळ्या चित्तामध्ये उत्पन्न होत आहे. हे सर्वही फल जे मिळत आहे त्या वासनामुळे फल मिळतं, कर्म होतं आणि संसार याप्रमाणे खरा वाटतो. म्हणून तावान अयं व्यवहार सद आविहि क्षेत्रज्ञ साक्षो भवति स्थूल सूक्ष्मः. जोपर्यंत त्या आत्मस्वरूपाचं भान होत नाही चित्ताला, तोपर्यंत सर्वही आणखी व्यवहार हा खरा वाटतो आहे म्हणाले, भासतो आहे. त्याला कारण म्हणजे हे मन आहे. मनाने सगळं आणखी खरं समजून घेतलेलं आणि तोच अभ्यास मनाचा अनेक जन्माचा आहे. त्यामुळे खोटं म्हटलं ज्ञानी माणसाने म्हणजे ते खरं कसं वाटेल. म्हण या त्रिगुणामध्ये जोपर्यंत विषयामध्ये आसक्त मन आहे तोपर्यंत संकट आहे, दुःख आहे. आणि गुणातीत अवस्था जर प्राप्त झाली ईश्वर कृपेनं तर त्याचं पूर्ण कल्याण आहे, शांती त्याला प्राप्त. असा पुष्कळ उपदेश केलेला आहे. हे मन आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे. बुद्धिग्राह्यम सुखमात्यंतिकं यत्र बुद्धिग्राह्यम अधीन्य. आत्मसुख हे बुद्धिग्राह्य आहे. बाकीचं प्रमाण काही त्याला समजावून सांगू शकत नाही.
आणि संसार ताप सगळं दूर करणारं मन आहे. याच्यातले सगळे दोष सगळे जर दूर करता आले तर मात्र आपलं पूर्ण कल्याण होतं. हा खरा शत्रू मन, हा खरा शत्रू आहे. सद्गुरूंची श्रीहरीची उपासना हे शस्त्र तू मिळी आणि त्या शस्त्राने मनाला शासन कर म्हणत. रघुगण राजा त्याच्या मनाचं समाधान झालेलं आहे. देहाभिमानी मी आहे म्हणाले, त्यामुळे आपलं हे अमृतासारखं भाषण माझ्या चित्तामध्ये स्थिर राहत नाही. हा अध्यात्म योग जो आहे, आत्मसंबंधी जो उपाय आपण सांगितला त्याचं स्पष्टीकरण करून आपण सांगा महाराज. ब्राह्मण सांगताय उपदेश करताना सर्वत्र एक आत्मतत्व आहे हे त्याला समजावून सांगायचं आहे. त्याकरता त्यांनी आणखी पृथ्वीभूत जे आहे ते उपदेशाकरता घेतले दृष्टांत. सर्व ही लोक या पृथ्वीवर राहतात म्हणे, पार्थिव आश्रय घेऊन राहत आहेत. त्या पृथ्वीपासूनच हे शरीर झालेलं आहे. द्वैतही सांगताय आणि अद्वैतही दाखवताय. शरीर पृथ्वीपासून तयार झालेलं आहे, पण शरीरामध्ये पाय निराळे, हात निराळे, गुडघे निराळे, मांड्या निराळ्या, हृदय निराळं, मस्तक निराळं, नेत्र निराळे, कान निराळे, किती भेद आहे, पण सगळं पृथ्वी आहे, एक आहे. हा भेद जरी असला तरी वस्तुतः अभेद आहे. अभेदाकडं मन गेलं पाहिजे, मूळ चिंतन झालं पाहिजे. केवळ बाह्य कार्यदृष्टी उपयोग नाही, कारणदृष्टी निर्माण झाली पाहिजे तर शांती आहे. हे शरीराचे अवयव अनेक आहे. खांदा ही पार्थिव, खांद्यावर दिलेली पालखी ही पार्थिव आहे आणि पालखीत बसलेला ही पार्थिवच आहे. पालखी घेणारी ही पार्थिव आहे आणि राजा तू समजतोय की मी राजा आहे आणि हे नोकर आहे. मी सांगितल्याप्रमाणे माझी आज्ञा यांनी मान्य केली पाहिजे. कुठला राजा तू? तूही पार्थिव आणि आम्हीही पार्थिव. वाटेल तो रस्त्यात भेटेल त्याला धरून आणतोस आणि त्याच्या खांद्यावर पालखी घेऊन पालखीमध्ये बसवून जातोस आणि आज्ञा करतोस आणि ज्ञान मिळवण्याला जातोयस तू. कसं तुला ज्ञान मिळेल? अहंकार नष्ट झाल्याशिवाय आत्मस्वरूप जवळ येत नाही म्हणते. काय या बिचाऱ्या लोकांना धरून आणून तू त्रास देतो आहेस? संपूर्ण एकंदर चराचर विश्व हे पृथ्वीमध्ये अंतर्भूत आहे. पार्थिव सगळं पार्थिव आहे, पृथ्वीशिवाय काहीही दुसरा नाही. तुम्ही वाटेल ते समजा मी राजा आहे, मी पंतप्रधान आहे, मी राष्ट्रपती, समजून घेऊन काय करायचं? असा हा व्यवहार आहे. अभेद असताना, द्वैत असताना द्वैत मानून आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी श्रेष्ठ, मी कनिष्ठ हे सगळं द्वैत तुम्ही निर्माण केलेलं आहे. ही संपूर्ण पृथ्वी तिचं ही मूळ तत्व जे आहे, मूळ कारण परमाणू म्हणून सांगतायत, तेही त्याचंही मूळ तत्व जे आहे क्रमाने विचार केला तरी हरकत नाही. पृथ्वी आहे, जल आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे, महत्त्व आहे, अव्यक्त प्रकृती आहे. पुन्हा आणखी त्या अव्यक्त जे आत्मस्वरूपच्या ठिकाणी प्रकृतीचा संबंध संपतो. मूळ अगदी मूळापर्यंत आत्मस्वरूपापर्यंत गेल्यानंतर सगळी ही कार्यदृष्टी संपून जाती, अपवाद होऊन जातो. दागिने ही दृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा दागिना चांगला आहे, हा मला मिळाला पाहिजे, मी घालणार आहे, पण सगळं सुवर्ण आहे. तो दागिने विकणारा, दागिने तयार करणारा, त्याला दागिना चांगला, दागिन्याच्याकडे दृष्टीच नाही त्याची ना. अलंकार ही दृष्टी नाही. करून देतो लोकांना पाहिजे तसं तो करून दे, पण वाटेल त्या वेळेला त्याला कुणी जर दिला तर तो अलंकार मोडून तोडून घालून टाकतो. त्याला त्याच्याबद्दल काही मोह नाही आहे.
म्हणून शुद्ध अशा प्रकारचं ज्ञानस्वरूप जे आहे आत्मस्वरूप तेच एक सत्य आहे, मूळ तत्व. त्या मूळ तत्वातून हा सगळा आविर्भाव झालेला आहे. मनोवासनेमुळे, कर्मामुळे ईश्वराने हा आविर्भाव दाखवलेला आहे. म्हणा ईश्वराने केलेला आहे म्हणून सत्य आहे हेही नाही, ईश्वराने दाखवलेलं आहे. सत्य तुम्ही समजता त्याला ईश्वर काय करता. हे जे आत्मस्वरूप आहे परमात्मा रूप, याची प्राप्ती कोणत्याही साधनाने नाही. तपसा नया नचेजया निर्भपणाग्रह, दान धर्म करा, तपश्चर्या करा, योगाभ्यास करा, विना महत्पाद निरोपशेका. आत्मज्ञानी महात्मे त्यांच्या चरणाचे रजकण जोपर्यंत आपल्या मस्तकावर पडले नाही, म्हणजे इतकी नम्रता निरहंकार बुद्धी जोपर्यंत झाली नाही, तोपर्यंत कोणत्याही साधनाने आनंदरूपी आत्मा मिळणार नाही. भगवान श्रीहरी वासुदेव, या वासुदेवाबद्दल आणखी शुद्ध भावना अंतःकरणामध्ये उत्पन्न जर झाली तर सर्व ही व्यवहार संपूर्ण जातो. ग्राम्य कथा विघात हा त्या परमेश्वराच्या कृपेनं अशी शुद्ध बुद्धी उत्पन्न होती. जडभरत सांगतात रघुगण राजा, मी सुद्धा पूर्वी तुझ्यासारखा राजा होतो म्हणाले, परंतु हे सगळं मी ऐकलं, विचार केला, मार्गदर्शन मला मिळालं आणि केवळ भगवंताची आराधना करावी म्हणून मी सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये आलो असताना एका हरणाच्या संगतीमध्ये माझं मन गुंतवून गेलं आणि मला हरिणी जन्म घ्यावा लागला. पण मला अद्याप स्मरण आहे. मृग शरीर आलं तरी मला ते स्मरण राहिलेलं आहे भगवंतांच्या कृपेनं. म्हणून कुणाची ही संगत करायची नाही असं मी ठरवलं. असंग सर्वत्र संचार करतो आहे. म्हणून जो आत्मजिज्ञासू आहे त्यांनी असंग राहण्याचा प्रयत्न करावा. असंगता मनामध्ये बाळण्याकरता म्हणून संतांची महात्म्यांची संगती करावी, म्हणजे हे विवेक ज्ञान उत्पन्न होत आहे. नित्यानित्य विवेक आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ विवेक आहे, हेयोपादेय विवेक आहे. हे सगळे विवेक, हे विवेक ज्ञान चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर आत्मस्वरूपाची ओळख होती आहे आणि तो मुक्त होत आहे. जलभरतानी त्याला आणखी थोडा उपदेश केला. भवाटवी म्हणून संसार हे अरण्य आहे म्हणाले बाबा. दुरत्ये अध्वनी अजया निवेश रहा. श्या मार्गावर आणून सोडलेला आहे त्या ईश्वराच्या मायेनं सगळ्या जीवांना, आणि त्या अरण्यातून अरण्याचा रस्ता या लोकांनी जीवाने धरलेला आहे. सुखाच्या इच्छेनं आणि या रस्त्याने सगळे चाललेले. ही भवाटवी म्हणजे हे संसार अरण्य आहे. या अरण्यामध्ये 6 चोर राहत आहेत म्हणाले, त्यांचं राज्य आहे. स्पष्टीकरण शुकाचार्य महाराजांनी केले. ते चोर म्हणजे हे जे कामक्रोध लोभ मदमोह हे चोर आहे. हा जो गेलेला आहे प्रवासी, अरण्यातून चाललेले सगळेच प्रवासी आहे. त्यांनी जे काही थोडस पुण्यधन मिळवलेलं असेल, चांगली कर्म मिळू करू, हे चोर एकदम ते सगळं पुण्य त्याचं हिरावून नेत आहे. कुठल्या तरी मोहात याला टाकून त्याचं पुण्य संपवून टाक. संपलं पुण्य. बरं, आणखी जे काही थोडस असेल जवळ राहिलं तर कोणासारखे, लांडग्यासारखे हे सगळी ही आप्त इष्ट म्हणजे हे याप्रमाणे या अरण्यात आहे. समक्ष डोळ्या देखत धन वगैरे सगळं घेऊन जातात म्हणाले. कोल्हा एकदम ते सगळी शिदोरी घेऊन जातो, शिदोरी बांधलेली गाठो, तशी ही स्थिती आहे. पुष्ट या ठिकाणी कितीतरी गवत पुष्ट वाढलेलं आहे म्हणाले.
पुष्कळ मधमाशा वगैरे चावता आहे, चाललेले आहेत हे सगळे लोक जीव अरण्यातून. दिशा कोणत्या दिशेनं आपण निघालो काही त्याला समजत नाही. त्याचप्रमाणे मधमाशा म्हणजे हे सगळे दुर्जन लोक. शुकाचार्य महाराजांनी स्पष्टीकरण केले. दुर्जनांची ही गाठ पडती आणि एकदम याच आणखी सर्वस्व जे असेल ते हरण करतात, मुख्य देत आहेत. हे त्या माशाप्रमाणे आहे. सुवर्ण जे आहे त्या सुवर्णाच्या ठिकाणी आसक्त झालेला हा जो आहे, बंधू बंधू असो, गुरु शिष्य असो, पिता पुत्र असो, कुणीही जरी असली तरी त्यांच्या मनातला जो आहे प्रेमभाव नाही साव ह्या सुवर्णाच्याकडे. अजगर मोठा आहे या ठिकाणी. निद्रा हा अजगर म्हणतायत शुकाचार्य महाराज. ह्या निद्रा अजगराने याला गळून टाकलेला आहे. याला काही समजत नाही. ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. अज्ञान तरी समजतो कुठं त्यावेळेस, नंतर म्हणतो जागा झाल्यावर मी अगदी काही समजू शकलो नाही. अज्ञानाचं अनुमान करावं लागलं. अज्ञानाचा अनुभव साक्षात नाही. त्या अजगराच्या आणखी पोटामध्ये जातो आहे हा. अशा रीतीनं चालले आहेत या अरण्यातून हे सगळे हंस पक्षी भेटतात म्हणाले याला. चांगले वागणारे म्हणजे सत्पुरुष, त्यांची संगती. बरं वाटतं याला. ते सांगतील तसं वागावं असं वाटतं. काही दिवस त्याप्रमाणे आचरण होतं. पुन्हा त्या हंसांची संगती सोडून देतो. पुन्हा वानरांच्या संगतीमध्ये सापडतो. चंचल सत्पुरुषांची संगती सोडून देऊन पुन्हा चांचल्य बुद्धीला देणारे वानरासारखे विषयी लोक यांच्या संगती. संकट येतात, दुःख येतात, त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराला शरण जातो. त्यावेळेला तरी निदान दुःख जाण्याकरता, आणि दुःख नाहीशी झाली म्हणजे पूर्ण सुख आपल्याला मिळावं अशी समजून करून घेतो म्हणा. डोक्यावर घेतलेला भारा जड झालं, आणखी भार झाला म्हणून खांद्यावर घेतला त्याने. वा वा वा, किती आनंद झाला. पण भार आहेच की, डोक्यावरचा भार खांद्यावर आला. याप्रमाणे मनामध्ये उत्पन्न होणारे अनेक विकल्प जे आहे त्यामुळे हे सगळंही आणखी खरं वाटतं. दुःख झाली तरी सुद्धा आणखी त्याचं स्मरण राहत नाही. निदान दुःखाचं स्मरण तरी राहिलं पाहिजे. काय दूध वगैरे यांना द्या, हा भांड्यात द्या म्हणा. सगळं खरं आहे ना, मग दुःख ही खरीच आहे की. त्या दुःखाची आठवण राहत नाही ना. ही आठवण राहिली तरी याच्यातून बाजूला व्हावं असं वाटे, ते स्मरणच राहत. रघुगण राजा कुठेही मन आसक्त होऊन घेऊ. भगवान श्रीहरीची सेवा भक्ती तू कर. त्याच्या कृपेनं हे विवेक ज्ञान रूपी शस्त्र प्राप्त करून घे आणि अरण्यातून बाहेर पड म्हणा. त्याला ज्ञान व्हावं. रघुगण राजाला ह्या दयेनं त्यांनी उपदेश केलेला आहे. राजाने अपमान केला हे मनामध्ये सुद्धा नाही. दया फक्त ज्ञानी मनुष्यालाच दया आहे, इतरांना नाही. राजा म्हणतो, महाराज मानवांचा जन्म हा किती चांगला आहे म्हणाले दुसऱ्या जन्मापेक्षा. आपल्यासारख्या महात्म्यांची संगती या जन्मामध्ये घडली आहे. आपल्या थोडा वेळ आणखी समागमाने माझ्या अंतःकरणामध्ये भगवत भावना उत्पन्न झाली. माझं पाप सगळं गेलेलं आहे. आपल्याला मी नमस्कार. सुख सांगतात राजा, ब्रह्मर्षी जगभरत हे त्या सिंधू राजाला आत्मतत्वाबद्दल हे सगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. अत्यंत दयाळू आहेत. रघुगण राजानेही त्यांच्या पायावर मस्तक ठेवलेलं आहे. अपूर्ण अर्णवैव निभृत करुणोर्म्याशय धरणी विमाम विचचारो.
पूर्ण जलाने भरलेला समुद्र असा गंभीर आहे. कुणाला उपदेश केला, कुणाचा उद्धार झाला, इकडेही लक्ष नाही. ते त्यांचं प्रारब्ध आहे जीवांचं. निघाली जडभर पुढं निघालेले आहे. कुठं जायचं काही नाही. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची आहार. सगळंच माझं. ममता ही त्यांची ममता हा गुण आहे, आमची ममता दोष आहे. मर्यादित आहे ममता. हे घर माझं आहे, ही मंडळी माझी आहे, एवढीच ममता आहे. सर्वच माझं आहे असं जर ममता उत्पन्न झाली तर तो ज्ञानी झालेला आहे. याप्रमाणे जडभरताने केलेला उपदेश, त्याचं स्पष्टीकरणही शुकाचार्य महाराजांनी केलेलं आहे. आणखी परीक्षित राजाच्या मनातही ते समाधान झाले. निवृत्ती मार्ग कसा आहे? भगवत भक्तीनं खरी निवृत्ती प्राप्त होती. हे सगळं ही शुकाचार्य महाराजांनी आणि त्याला समजावून सांगितले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, विश्वनाथ मुकुंद विष्णु. श्री कृष्ण भगवान. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, वासुदेव विश्वनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय. राजू, काही या वंशामध्ये जे राजे वगैरे झाले त्यांचा नामनिर्देशही यांनी केला. पुढं राजाने विचारलं, महाराज, प्रियव्रत राजाचं चरित्र सांगताना आपण या भूमंडलाचं वर्णन केलं. सप्तद्वीप झाली असं आपण सांगितलं. तो रसात बसून फिरल्यामुळे आणि 7 समुद्र झाले. हे पृथ्वीचं वर्णन सामान्यतः आपल्या मुखातून मी ऐकलं. हे सविस्तर ऐकण्याची मला इच्छा. सप्तद्वीप कोणीची आहेत, सप्तसागर कोणीचे आहेत, त्या द्वीपामध्ये कोण कोण राहत आहेत, कसं कसं वागतायत, ते सगळं समजून घेण्याची मला इच्छा आहे. भूगोल समजावा. 7 दिवसाचं आयुष्य अगदी ठरलेलं आहे. 7व्या दिवशी जायचं आहे आणि राजा म्हणतोय भूगोल मला समजावून सांगा. हे काय आहे? पण राजाने त्याचा खुलासा केला. भगवतः गुणमये स्थूल रूपे आवेशितं मनोहि अगुणे सूक्ष्मतमे आत्मज्योतिषि परे ब्रह्मणि भगवती वासुदेवाख्ये क्रमम आवेशितं तद्भ एतद् गुरु अर्हसि अनुवर्णयितुम्. राजा काही भूगोल समजून घेण्याकरता हे संपूर्ण बाह्य जे जगत आहे सगळं ही परमेश्वराचं रूप आहे. तोच विश्वरूप झालेला आहे. विश्वकर्ताही तो आहे आणि विश्वरूपही तो आहे. हे स्थूल रूप एकदा बुद्धीमध्ये सगळं स्थिर झालं म्हणजे सूक्ष्म जे अधिष्ठानभूत मूळ सच्चिदानंद रूप ते समजून येण्याची योग्यता प्राप्त. म्हणून मला हे सांगायची प्राप्त. शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा काय परमेश्वराचं रूप आहे, विश्व म्हणजे किती अनंत आहे म्हणाले. मनानी वाणीनं आणखी याचं आकलन होणं कठीण आहे. कितीही आयुष्य असतं तरी हे वर्णन करता येत नाही, ऐकणंही शक्य नाही. प्राधान्य मुख्य जेवढा आहे तुला सांगतो. जसं आमच्या गुरु महाराजांच्या मुखातून मला कळलेलं आहे त्याप्रमाणे तुला सांग. जम्बू द्वीपापासून त्यांनी सांगण्याला आरंभ केलेला आहे. जम्बू, पक्ष, शालमरी, कुश
क्रौंच अशी सगळी 7 द्वीपाची नावं सगळं वर्णन करणार नाही. गोलाकार गोल आहे पृथ्वी, मध्यभागी जम्बूद्वीप, त्याच्या सभोवती एक समुद्र, त्याच्या सभोवती दुसरं द्वीप, त्याच्या सभोवती एक समुद्र, अशी रचना वर्तुळाकार आहे. 10 लक्ष योजन विस्तीर्ण असा वर्तुळ असलेला हा जम्बूद्वीप आहे. 9 खंड याच्यामध्ये आहे. पर्वतही त्या प्रत्येकाची मर्यादा घालणारे पर्वतही आहेत म्हणा. या जम्बूद्वीपाच्या मध्यभागी इलावर्त नावाचं खंड आहे आणि ज्याच्या मध्यभागी सुवर्णमय असा मेरू पर्वत आहे. मोठा उंच आहे, लांब आहे. त्याच्याही सभोवती लहान लहान अशा प्रकारचे पुष्कळ पर्वत आहेत चारी दिशांना. इलावर्ताच्या दक्षिणेला हा हिमालय पर्वत आहे. निषध हेमकूट हे पर्वत आहे समुद्रापर्यंत पसरलेले. आणखी दुसऱ्या दिशेला माल्यवान, गंधमादन वगैरे असेही पर्वत आहे. चारी दिशांना पर्वत आहे. ह्या मेरू पर्वतावरती आणखी देवांची उपवन आहे. नंदनवन, चैत्ररथवन, विभ्राजतो सर्वतोपती. ज्या उपवनामध्ये सर्व देव आपापल्या स्त्रियाशी सहवर्तमान विहार करताय. मोठी मोठी फळं ज्या वृक्षातून खाली पडताय आणि त्या फळाच्या रसापासूनही नदी निर्माण झालेली आहे. इलावर्त खंडातून ती वाहत झाली आहे. अनेक पर्वत या खंडामध्ये आहेत, अनेक नद्या आहेत. आणि या ठिकाणी जे काही लोक आहेत राहणारे तेही आणखी भगवंतांची उपासना करतायत. मुख्य म्हणजे या इलावर्त खंडामध्ये भगवान श्री शंकर परमात्मा राहत आहेत. ईश्वराची उपासना ते करतात. भगवंतांच्या चरणापासून निघालेली गंगा नदी ही वाहत वाहत हिमालयातून इकडं खाली आलेली आहे. यापैकी जम्बूद्वीपापैकी भारतवर्ष म्हणून एक खंड आहे, ती कर्मभूमी आहे. आणि बाकीची सगळी खंड म्हणजे स्वर्गाचं स्थान, म्हणजे पुण्याचा फळ भोगण्याकरता म्हणून ती स्थानं केलेली आहे. भूमीवरचे स्वर्ग त्यांना म्हणतात. हजारो वर्ष आयुष्य त्यांना आहे. त्या ठिकाणी राहणारे लोक 10-10 हजार हत्तीचं सामर्थ्य त्यांना आहे. आणि असे पुष्कळ सुखाचा काळ त्यांना येतो आहे. तिथं राहणारी मंडळी ही आणखी पुष्कळ सुखाचा उपभोग घेत आहे. इलावर्त खंडामध्ये भगवान शंकर हे परमात्मा एकच पुरुष आहेत. बाकी सर्व ही पार्वतीच्या सखी दासी वगैरे सर्व स्त्रिया आहेत. त्या इलावर्ताच्या प्रदेशात प्रवेश करणारा पुरुष लगेच त्याला स्त्रीरूप प्राप्त होत. ते काय चरित्र आहे पुढं राजा तुला आम्ही सांग. भगवान शंकर, पार्वती माता, त्या सर्व ही तिच्या दासी सखी या सर्वाशी सहवर्तमान. श्रीहरींचं जे संकर्षण रूप आहे त्याचं चिंतन करता, ध्यान करता, आणखी प्रार्थनाही करताय. एक खंडाचं वर्णन झालेलं आहे. याच्या पुढं आणखी भद्राश्व वर्ष म्हणून दुसरं वर्ष आहे. इलावर्त वर्षानंतर भद्राश्व वर्ष किंवा भद्राश्व खंड. त्या ठिकाणी हयग्रीव नावाचं परमेश्वराचं स्वरूप आहे. त्या ठिकाणचे जे काही राजपुत्र आहेत त्या हयग्रीव परमेश्वराची उपासना करता आहे, प्रार्थना नित्य करता आहे. आणखी तिथं राहणारी बाकीची जी मंडळी आहेत तीही त्या हयग्रीव परमेश्वराचीच उपासना करतात. तिसरं हरिवर्ष म्हणतात. ह्या हरिवर्षामध्ये भगवान नरसिंह रूपाने वास्तव्य करतात.
नरसिंह अवतार कशा करता घेतला काय ते सगळं राजा तुला पुढं आम्ही सांगू म्हणा. त्यांची सेवा दैत्यराज प्रल्हाद हे मोठे भगवत भक्त आहेत. ते भगवान नरहरींची सेवा करतायत, प्रार्थना करतायत, नरसिंह मंत्राचा जप करतायत. स्वस्तस्तु विश्वस्य खर प्रसीदता ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्च भद्रं भजतात अधोक्षजे आवेशता नो मचिरित्यहे दुही. प्रल्हादजी प्रार्थना करतात सर्व विश्वास कल्याण व्हावं ही पहिली प्रार्थना आहे. खलः प्रसीदता जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रार्थना केली प्रल्हादजी, खलाचं मन प्रसन्न राहावं, त्याचे विकार सगळे दूर व्हावे आणि सर्वही प्राणी एकमेकाचं कल्याण त्यांनी चिंतन करावं, सौहार्द भावनेनं राहावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, तीच प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करतात. भगवत भक्तांची संगती आम्हाला घडावी, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला घडावं. स्त्री पुत्र आप्त इष्ट मित्र वगैरे घरदार इथं आमचं अंतःकरण राहू नये, गुंतू नये, अशी पुष्कळ प्रार्थना प्रल्हादजी करतात. आणि त्या खंडामध्ये राहणारी जी मंडळी आहेत, प्रजाजन जे आहेत, या बरोबर घेऊन आणि नरसिंहांची उपासना करण्यामध्ये ते निमग्न झाले. त्याच्यानंतर चौथं केतुमार वर्ष कामदेव रूपाने भगवान राहत आहे. भगवती लक्ष्मी देवी सर्व स्त्री पुरुष जे प्रजाजन आहेत यांना बरोबर घेऊन आणखी त्या कामदेवांची उपासना ती करते आहे. प्रार्थना नामस्मरण सगळं चाललेलं आहे. पुढं रम्यक वर्ष, त्या रम्यक वर्षामध्ये मत्स्यरूपी परमात्म्याची उपासना मनु राजा करतो आहे. सर्व ही प्रजाजन हे त्या मत्स्यरूपी परमेश्वराची भक्ती करण्यामध्ये निमग्न आहे. त्याच्यानंतर हिरण्मय वर्षामध्ये कूर्म रूपाने भगवंतांचा निवास आहे आणि पितरांचे अधिपती अर्यमा हे त्या कूर्मरूपी परमेश्वराची उपासना सर्व प्रजाजनांना घेऊन करताय, प्रार्थना नित्य करतात. उत्तर कुरु नावाचा एक खंड आहे. भगवान वराहरूपी परमात्मा त्या ठिकाणी राहत आहे. ही भूदेवी सर्व प्रजाजनांना घेऊन आणखी त्या भगवान वराहांची भक्ती करण्यामध्ये निमग्न आहे. मंत्रजप चालू आहे, प्रार्थना चालू आहे, सगळं चालू. त्यानंतर किंपुरुष वर्ष आठवं भगवान रामचंद्र हे त्या ठिकाणी राहत आहे. रामभक्त जे हनुमान हे त्यांची उपासना करताय, सर्व प्रजाजनांनाही सांगताय, त्यांना घेऊन उपासना चालू. मर्त्यावता स्पृहमर्त्य शिक्षणं रक्षो वधायैव न केवलं विभो कुतोन्यथास्या धर्मतस्व आत्मन सीता कृतानि व्यसानि ईश्वरस्य. हनुमान सांगताय हे जे मनुष्य रूप धारण केलं, मनुष्य शरीर धारण केलं भगवान श्रीहरीने रामरूपी, हे काय रावण कुंभकर्णांना मारण्याकरता केलं असे? ते काय सहज मानलं? पण मर्त्यांना शिक्षण द्यायचं आहे. संसार खरा आहे, संसार सुख खरा आहे, स्त्री पुत्राजित सगळा परिवार योग्य आहे, त्याचं ते सुख खरं आहे. अशा समजुतीनं जे संसारामध्ये आसक्त झालेलं आहे त्यांना दुःख भोगावं लागतं. हे सांगायचंय, दाखवायचंय. देवा अरण्यात काय गेले, मारीच राक्षस आलेला आहे, सुवर्ण मृगाचा रूप धारण करू. सीता देवीच्या सांगण्याप्रमाणे त्याचं ते धरू आणण्याकरता, कातडं आणण्याकरता म्हणा पाठीमागं गेले. मारीच राक्षस रामाप्रमाणे आवाज काढून ओरडलेला आहे आणि लक्ष्मणालाही जावं लागलं. सीता देवीला रावण घेऊन गेले आणि रामचंद्र दुःख करीत बसले. कुठं गेली सीता? संसारामध्ये आसक्ती ही दुःखदायक आहे हे सर्व लोकांना दाखविण्याकरता स्वतः ती सगळी आणखी दुःख भोगून दाखवली रामचंद्र. मारुतीराज त्यांना कुठलं दुःख काही, पण शिक्षण द्यायचं.
दुसरं शेवटचं 9वा खंड म्हणजे भरतखंड. भारतवर्ष या ठिकाणी नरनारायण देवता आहे भारतवर्षाची. नारद महर्षी भारतीय प्रजाजनाशी सहवर्तमान नरनारायणांची भक्ती करतायत, प्रार्थना करताय. सर्व लोकांच्या जीवांच्या कल्याणाकरता नरनारायण हे तपश्चर्या अखंड करतायत. सर्वे सुखिनः सन्तु. देवाला तपश्चर्या करावी लागते. भारतवर्षामध्ये सुद्धा पुष्कळ मोठे मोठे पर्वत आहेत, नद्या पुष्कळ आहेत. या ठिकाणी ज्यांना जन्म प्राप्त झालेला आहे त्यांच्याकडून होणारी पुण्य पाप वगैरे जी मिश्र कर्म, त्या कर्माप्रमाणे त्यांना पुढं फल मिळत आहे. स्वर्ग लोकाला कोणी जातात, कोणी नरकाला जातात पाप कर्म करणार. दोन्ही समान झाल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आहे. असं हे कर्म करणं आणि त्याचं फल मिळवणं याकरता भारतवर्ष आहे. असं एकंदर जम्बूद्वीपाचं वर्णन झालेलं आहे. 9 खंड. त्या 9ही खंडामध्ये आपल्या 9 पुत्रांना स्थापन केलं अग्नी ध्रुवराजाने. याच्यानंतर क्षार समुद्र आहे, 1 लक्ष योजन विस्तीर्ण जम्बूद्वीप, आणि त्याच्या सभोवती खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. त्याच्या पलीकडं प्रक्षद्वीप आहे आणि प्रक्षद्वीपाच्या सभोवती दुसरा समुद्र आहे. मोठा एक वृक्ष आहे प्रक्ष नावाचा, त्याचंच नाव या ठिकाणी पडलेलं आहे त्याला प्रक्षद्वीप. दुप्पट मोठा आहे. अग्नी नारायण आणि त्या वृक्षाच्या ठिकाणी वृक्षाच्या आश्रयाने राहत आहे. पयोव्रताच्या मुलाने इद्मजिह्वजवाये यांनी आपल्या द्वीपाचे 7 विभाग केले आणि आपल्या मुलांना दिले. मोठ्या मोठ्या नद्या 7 आहेत, पर्वतही 7 आहेत. आणि त्या द्वीपामध्ये राहणारी जी मंडळी आहे 4 वर्ण त्या ठिकाणीही आहे. भारतवर्षामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही नाव आहे. हंस, पतंग, ऊर्ध्वाजन, सत्यांग असे 4 वर्ण त्या प्रक्षद्वीपामध्ये आहे. हजारो वर्ष आयुष्य आहे त्यांना. स्वर्गाप्रमाणे सुख भोगताय. ते प्रक्षद्वीप निवासी जे आहे ते सूर्य नारायणाची उपासना करीत असतात. या पुढच्या द्वीपामध्ये राहणारे जे आहे जन्माला आलेले जीव जन्मतःच त्यांना सर्व प्रकारचं सौख्य सामर्थ्य सगळं त्यांना प्राप्त झाले. त्या प्रक्षद्वीपाच्या सभोवती इक्षु रसाचा समुद्र आहे. उसाच्या रसाप्रमाणे गोड असलेला हा समुद्र तिथे आहे. त्याच्यानंतर शाल्मली द्वीप आहे, तिसरं द्वीप प्रक्षद्वीपाच्या दुप्पट आहे. आणि त्याच्या सभोवती सुरा समुद्र आहे, मद्याचा समुद्र आहे. शाल्मली नावाचा एक वृक्ष आहे मोठा आणि त्या वृक्षावर गरुड हे राहतात. गरुडांचं निवासस्थान ते आहे. तेच नाव त्या द्वीपाला पडलेलं आहे. त्या द्वीपाचे हे अधिपती प्रियव्रताचे पुत्र आहे. तिथेही राहणारे जे 4 वर्ण आहे सुरधर, वीर्यधर, वसुंधर, विषंधर हे भगवान चंद्राची उपासना त्या ठिकाणी करताय. त्याची प्रार्थना नित्य करताय, मंत्रजप करताय. त्यानंतर त्या शाल्मली द्वीपाच्या सभोवती सुरा समुद्र आणि त्याच्या पलीकडं कुशद्वीप आहे. त्याच्या सभोवती घृत समुद्र आहे तुपाचा. त्या ठिकाणी ही प्रियव्रताची मुलं राहत आहेत, राज्य करताय. नद्या आहेत, पर्वत आहेत मर्यादागिरी. आणि तिथं राहणारे जे सगळे लोक आहेत चतुर्वर्णाचे भगवान अग्नी नारायणांची उपासना ते सर्व करताय. त्याच्या पुढं घृत समुद्र त्या द्वीपाच्या सभोवती आणि त्याच्या पलीकडं
क्रौंच द्वीप आहे. क्रौंच नावाचा मोठा पर्वत आहे त्या द्वीपामध्ये, तेच नाव त्याला पडलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणीही राहणारे प्रियव्रताचे पुत्र प्रत्येकाचे 7-7 भाग करून त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाने राजाने. त्या ठिकाणी राहणारी जी मंडळी आहेत, प्रजाजन आहे, ते सर्व ही जलदेव जो आहे वरुण, या वरुणाची उपासना, सर्व ही द्वीपामध्ये उपासना चालू आहे. त्या क्रौंच द्वीपाच्या सभोवती क्षीर समुद्र आहे. ईश्वराची सृष्टी ही पुराणामध्ये आलेली आहे. भूगोल हा पुराणामध्ये आलेला आहे. सध्याचा भूगोल हा रचलेला आहे, तयार केलेला आहे. हा ईश्वराने निर्माण केलेला भूगोल वेदव्यासाने सांगितले. क्षीर समुद्र आहे, दुधाचा समुद्र आहे, काही कमी नाही. आणि त्याच्या पलीकडं शाकद्वीप आहे. शाक नावाचा एक मोठा वृक्ष आहे, त्याचंच नाव पडलेलं आहे. तिथेही प्रियव्रताचा पुत्र आहे, त्यांनी आपल्या मुलांना 7 विभाग करून दिलेले आहेत. नद्या, पर्वत, मर्यादा पर्वत आहे. या शाकद्वीपामध्ये राहणारे जे आहेत लोक, हे भगवान वायूची उपासना करतात. वायू हा फार मोठा देव आहे. संवर्ग उपासना त्याला म्हणतात. वायूमध्ये सर्वांचा अंतर्भाव होतो, सर्व व्यापी आहे. त्याची उपासना त्या द्वीपामध्ये चालू आहे. आता याच्या पुढं हा दधी समुद्र आहे शाकद्वीपाच्या सभोवती, आणि त्याच्या पलीकडं 7वं पुष्कर द्वीप आहे. आणि पुष्कर द्वीपाच्या सभोवती स्वादुजन म्हणजे गोड्या पाण्याचा समुद्र आहे. 64 लक्ष योजना विस्तीर्ण, सर्वापेक्षा मोठं द्वीप ते आहे. आणि तो समुद्रही तितका विस्तीर्ण आहे. मोठं एक पुष्कर म्हणजे कमल, ज्या कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले, त्याचंच नाव त्याला पडलेलं. पहिला जम्बूद्वीप, या जम्बूद्वीपामध्ये मेरू पर्वत आहे. आणि या शेवटच्या पुष्कर द्वीपामध्ये मानसोत्तर नावाचा एक पर्वत आहे, मोठा पर्वत आहे. त्या 2 पर्वतावर मिळून सूर्याच्या रथाचा अक्ष जो आहे तो ठेवलेला आहे. आणि त्या अक्षामध्ये सूर्याचा रथ बसवलेला आहे. आणि तो सूर्य असा फिरतो आहे त्या मानसोत्तर पर्वताच्या सभोवती. त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र विधिहोत्र यांनी त्याचे 2 विभाग केले. रमणकी आणि धातकी या मुलांना दिलेले आहे. त्या द्वीपात राहणारी सर्व ही मंडळी ब्रह्मदेवांची उपासना करतात. ब्रह्मदेवांना दुसऱ्या द्वीपामध्ये स्थान नाही, भारतवर्षामध्ये सुद्धा नाही. एक पुष्कर क्षेत्र आहे, तिथं तेवढं ब्रह्मदेवांचं मंदिर आहे म्हणतात. मानसोत्तर पर्वत, आणखी मेरू पर्वत पहिल्या द्वीपात. याच्यामध्ये जेवढी भूमी गेलेली आहे तितकीच भूमी ह्या 7व्या समुद्राच्या पलीकडे आहे. सुवर्णमय भूमी आहे. त्या भूमीवर पडलेला पदार्थ दिसतही नाही. त्या सुवर्णाच्या तेजामध्ये कोणीही त्या ठिकाणी भूमीवर राहत नाही, निर्जन भूमी ती आहे. आणि त्याच्या पलीकडं लोकालोक नावाचा एक उच्च पर्वत आहे. सूर्य चंद्रापेक्षाही उंच आहे. त्रैलोक्याची मर्यादा म्हणून ईश्वराने तो निर्माण केला. हा लोकालोक पर्वत. अशा रीतीनं हा लोकालोक पर्वत शेवटचा आहे. भूमीची मर्यादा संपली तिथं. अशा रीतीनं सप्तद्वीप आणि 7 समुद्र, शेवटचा लोकालोक पर्वत, हे सगळंही भूमंडलाची रचना राजा आणि तुला सांगितलेली आहे. वर असलेलं जे काही ब्रह्मांड आहे, सत्यलोक वगैरे स्वर्गाधिक लोक, हे संबंध भूमंडलाचं वर्णन संपलं, शुकाचार्य सांगताय. आता आकाशमंडल अर्धा भाग हा आणि वरचा भाग तो,
हरभरा असतो त्याचे बरोबर 2 तुकडे होतात, डाळी होतात. तसं हे अर्धा भाग ब्रह्मांडाचा म्हणजे भूलोक आहे, त्याच्या वरचा भाग अर्धा म्हणजे द्युलोक आहे, अंतर. आणि मध्यभागी अंतरिक्ष लोक म्हणतात. या दोन्ही लोकांमध्ये सूर्य नारायणांचा संचार आहे. आपल्या रथामध्ये बसून ते संचार करताय. सूर्य नारायण उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे, समगती आहे, द्रुतगती आहे, मंदगती आहे. मकराधिक राशीच्या मार्गाने सूर्याचा रथ आकाशातून चाललेला आहे. मेष आणि तुला या राशीवरून सूर्याचा रथ चाललेला असताना त्या 2 राशीच्या वेळेला दिवस आणि रात्र हे समान असतात. वृषभाधिक 5 राशीला संचार असताना दिवस मोठे आहे आणि रात्र एक एक घटका कमी होतो. वृश्चिकाधिक पुढच्या राशीला संचार असताना दिवस लहान आणि रात्री मोठ्या होत आहेत, कारण गती कमी होती ना त्यावेळेला सूर्याची गती. दक्षिणायन असेपर्यंत दिवस मोठे, उत्तरायणामध्ये रात्री मोठे. असं हे संबंध सूर्याचं भ्रमण चाललेलं आहे म्हणाले. त्या आणखी मेरू पर्वतावरती, मानसोत्तर पर्वतावरती देवांच्या सगळ्या नगरी आहे. वरुणाची आहे, यमाची आहे, कुबेराची आहे, सगळ्या नगरी आहे. सूर्य रथ हा त्याच्या नगरीकडून जातो आहे. प्राचीन दिशेला इंद्र नगरीच्या ठिकाणी तो रथ आला म्हणजे उदय झाला असं म्हणतात. पुढे दक्षिणेला तो गेला, मध्यान्ह झालेला आहे. वरुण दिशेला वरुण नगरी जवळ गेला, अस्तमय झालेला आहे. पुन्हा कुबेर नगरी जवळ आला म्हणजे मध्यरात्र झाली असं सगळ्यांना दिसत आहे. मेरू पर्वतावर नेहमी सूर्य प्रकाश आहे असं ते चाललेलं आहे म्हणाले. वेगाने तो रथ जातो आहे. याप्रमाणे सूर्याच्या रथाचं जे चक्र आहे, संवत्सर वर्ष त्याला म्हणतात, संवत्सरात्मक चक्र. मेरूच्या शिखरावर एक भाग त्याच्या अक्षाचा आणि मानसोत्तर पर्वतावरती दुसरा भाग आणि त्याच्यामध्ये सूर्याचं रथाचं एक चाक आहे. सूर्य रथाला एकच चाक आहे. एक चक्र रथातून सूर्यनारायण संबंध आकाश मंडळामध्ये भ्रमण करताय. त्यांना 1 वर्षाचा काळ लागतो आहे संबंध राशी फिरून यायच्या म्हणे. अरुण नावाचा सारथी आणखी त्या रथामध्ये बसलेला आहे सूत सारथी म्हणून. वालखिल्य ऋषी महाराज 60,000 हे सूर्य नारायणाच्या बरोबर असतात. त्यांची स्तुती करतायत. काही ऋषी मंडळी आहेत, काही गंधर्व आहेत, काही अप्सरा आहेत, नाग आहे, यक्ष आहे. प्रत्येक महिन्याला भिन्न भिन्न अशा प्रकारच्या सूर्यनारायणांची स्वरूप त्यांच्या बरोबर असलेला हा सगळा परिवार आणि हे सगळं भ्रमण चाललेलं आहे. हे भूमंडलाचं संबंध भ्रमण करणारा, आकाशातून फिरणारा हा सूर्यनारायण याचं रस चालू आहे. सूर्यनारायणाला गती आहे किंवा याला सगळ्यांना राशींना गती आहे, सगळ्यांना नक्षत्रांना गती आहे, हे समजायचं कसं म्हणाले. राजाने विचार. शुकाचार्य सांगतात, राजा सूर्याला गती आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसलं तरी नाही. एका राशीतून दुसऱ्या राशीला सूर्य गेलेला आहे, त्याला क्रिया असल्याशिवाय, गती असल्याशिवाय कसा जाईल. आकाशमंडलाचा जो राशी रूपी रस्ता आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीला तो त्याचं भ्रमण झालेलं आहे म्हणजे गती आहे असं अनुमानाने ठरवून जायचं. कुंभाराचं चाक आहे, त्या चाकावरती मडकं त्यांनी करण्याकरता तयार घेतलेला करतो आहे. तो चाक सारखं फिरताय. त्याच्यावरती असलेल्या मुंग्या इकडच्या मुंग्या तिकडे दिसायला लागल्या म्हणजे त्यांनाही गती आहे असं म्हणायला काय हरकत आहे. चक्रालाही गती आहे आणि चक्रावर फिरणाऱ्या मुंग्यांनाही गती आहे, कारण इकडच्या तिकडे दिसायला.
सो कालचक्र जे आहे परमेश्वराचं हे सारखं फिरत आहे गुणत्रयात्मक. त्या चक्राबरोबर हे सगळे ही सूर्यादी ग्रह काय, सप्त ऋषी काय, सर्व नक्षत्र मंडळ काय, हे सगळंही फिरत आहे. प्रदक्षिणा करतायत, ध्रुवाला प्रदक्षिणा करतायत. भगवान नारायण हा सर्वांना मार्गदर्शक आहे, प्रेरक आहे. अशा रीतीनं हे सूर्य भ्रमण चाललेलं आहे. संपूर्ण आणखी आकाशमंडलामध्ये सूर्यनारायण फिरून आला. एक त्याचं आणखी भ्रमण झालं म्हणजे त्याला 1 वर्ष म्हणतात. संवत्सर 1 वर्ष. 12 राशी फिरून येणारा सूर्यनारायणाला 1 वर्षाचा काळ लागतो. अर्धभ्रमण त्याचं झालं म्हणजे त्याला दक्षिणायन म्हणतात. पुढचं दुसरं अर्धभ्रमण म्हणजे उत्तरायण म्हणतात. हा सूर्याचा आपल्या देवांचा एक दिवसत्व आहे. 6 महिने माणसांचे म्हणजे देवांचा एक दिवस आहे. उत्तरायण दक्षिणायन असं सांगतात. त्याच्या खाली नाही, त्याच्या वरच्या बाजूला अथच आपूर्यमाणाभिश्च कराधी एवं चंद्रमा अर्क गभस्तिभ्यः उपरिष्टा लक्षयोजनतः उपरभ्यमानः अर्कस्य संवत्सर भुक्तिं पक्षाभ्यां मास भुक्तिं सवादर्क्षाभ्यां जनेनैव पक्ष भुक्तिं अग्रचारी द्रुततर गमनो वंदे. सूर्यनारायणाच्या वरच्या बाजूला 1 लक्ष योजना अंतरावरती चंद्रलोक आहे. आता हे कोणत्या चंद्रावर गेलेले आहेत कुणाला? अनंत सृष्टी आहे, विश्व परमेश्वराने निर्माण केलेला आहे. चंद्रलोक सापडला असं समजण्याचं कारण किती चंद्र आहेत, किती सूर्य आहे. वैज्ञानिकांना सुद्धा अनंत आहे म्हणतायत, सापडत नाही अद्याप. हा चंद्र यांनी सांगितलेला सूर्याच्या वर आहे आणि अतिशय वेगवान आहे. सूर्यनारायणाला सर्व आकाशमंडल म्हणजे सर्व राशी फिरून येणारा 1 वर्षाचा काळ लागतो. 1 महिन्यामध्ये चंद्र संबंध आकाशमंडलामध्ये सर्व राशीवरून फिरून जातो. सर्वांना अन्न देणारा, सर्वांना समाधान शांती देणारा हा ग्रह आहे. त्याच्याही वरती 3 लक्ष योजनावर नक्षत्र मंडल आहे. त्यालाही गती आहे, तेही सारखं फिरत आहे. 28 नक्षत्र आहे. अभिजित नक्षत्र घेऊन 28 नक्षत्र तेही सारखं फिरतात. त्याच्याही वरच्या बाजूला बुध नावाचा ग्रह आहे 2 लक्ष योजना अंतरावरती. तो अनुकूल ग्रह समजला जातो. त्यानंतर त्याच्यावरती 2 लक्ष योजना अंतरावरती आणखी अंगारक म्हणजे भाऊ मंगळ आहे. एकेका राशीतून दुसऱ्या राशीला जाण्याला मंगळाला 3 पक्ष म्हणजे 1.5 महिन्याचा काळ लागतो. चंद्रापेक्षा कमी गती आहे पण सूर्यापेक्षा जास्ती आहे. सूर्यापेक्षा थोडी कमीच म्हणाल नाही. सूर्याला 1 महिना लागतो एका राशीनं दुसऱ्या राशीला जायला, ह्याला 1.5 महिना लागतो. हा अशुभ ग्रह समजला जातो आहे. त्या मंगळाच्या वरती 2 लक्ष योजना अंतरावरती भगवान बृहस्पती म्हणजे गुरु हे राहतात. हे फार मंद आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीला जाण्याला यांना 1 वर्षाचा काळ लागतो. संबंध आकाशमंडल फिरून यायचं म्हणजे 12 वर्ष लागतात. गुरुना अनुकूल ग्रह हा समजला. ह्या गुरुच्याही वरच्या बाजूला 2 लक्ष योजना अंतरावरती शनैश्वर हे आहे. ते तर अगदी मंदच त्यांचं नाव आहे. एका राशीवरून दुसऱ्या राशीला जाण्याला यांना 30 महिने लागतात म्हणजे 2.5 वर्षाचा काळ. संबंध आकाशमंडल फिरून यायचं म्हणजे 30 वर्ष लागतात. या सगळ्यापेक्षा मंद गती आहे यांची. हे शनिश्वर म्हणजे सर्वांना अशांती देणारे आहे अशी लोकांची समजूत आहे. शनिश्चरांच्याही वरच्या बाजूला 1 लक्ष योजना अंतरावर सप्तर्षींचं मंडळ आहे.
त्यांचाही संचार चालू आहे. ध्रुवपदाला प्रदक्षिणा चालू आहे. सप्तऋषी प्रदक्षिणा करतायत, ग्रहमंडल सर्व प्रदक्षिणा करतायत, नक्षत्र मंडल प्रदक्षिणा करतायत. हा ध्रुव मात्र स्थिर आहे मध्ये. सूर्यनारायणाचं जे मंडल आहे 10,000 योजना विस्तीर्ण आहे असं सांग. त्याच्या खाली हा राहू नावाचा ग्रह आहे. बाकीचे सगळे ग्रह सूर्यमंडलाच्या वर आहे अंतरिक्षामध्ये. राहू मात्र खाली आहे. त्याचा जन्म कसा झाला, त्याचा काय नाश झाला हे पुढे सांगू राहील. सूर्यनारायणाचं मंडल हे 10,000 योजना विस्तीर्ण आहे. चंद्राचं 12,000 योजना विस्तीर्ण आणि राहूचं मंडल हे 13,000 योजना विस्तीर्ण आहे. पूर्वीचं वैर आणखी लक्षामध्ये आणून चंद्र सूर्यांच्या अंगावर तो धावून जातो राहू, त्यावेळेला हे ग्रहण लागलं असं लोक समजतात. राहूच्या खाली सिद्धचारण विद्याधर वगैरे राहताय. त्याच्या खाली यक्ष राक्षस पिशाच वगैरे यांचं स्थान अंतरिक्ष लोक ज्याला म्हणतात तो आहे. आणि त्याच्या खाली 100 योजना अंतरावरती हा भूलोक आहे. हंसारिक पक्षी जोपर्यंत वर जाऊ शकतात ती भूलोकाचीच मर्यादा आहे. भूमीची रचना कशी आहे राजा तुला सगळं सांगितलेलं आहे. ह्या भूमीच्याही खाली आणि जलाच्या मध्ये 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतल, तळातल, महातल, रसातल आणि पाताळ. 10,000 योजना अंतरावर हे लोक आहेत. त्या ठिकाणी हे सगळे असुर राहत आहे. नाग, सर्प वगैरे सगळे त्या ठिकाणी राहत आहे. मयासुराने त्याचा मुलगा जो आहे तो अतल लोकांमध्ये राहतो आहे. त्या सगळ्यालाही सप्त पाताळ म्हणतात, पण प्रत्येकाची नावं निराळी आहे. पाताळ लोक एकच आहे. त्या सगळ्या लोकांमध्ये पहिला जो लोक अतल नावाचा, मयासुराचा मुलगा जो आहे बल नावाचा, तो तिथं राहतो आहे. असुराने बरेचसे लोक ताब्यामध्ये घेतलेले आहे. तो मोठा मायावी आहे. अनेक स्त्रिया त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्या अतल लोकांमध्ये जाणारे जे पुण्यशील जीवात्मे आहे त्याला उत्तम रसायन देत आहेत. त्या सगळ्या स्त्रिया आणखी विषयभोग घेत आहेत. त्याच्या पुढं दुसरा लोक म्हणजे वितर लोक. हाटकेश्वर भगवान शंकर त्या ठिकाणी राहत आहेत भवानीशी सहवर्तमान. मोठी नदी वाहती आहे हाटकी नावाची. त्या नदीच्या वरती, नदीच्या तीरावर असलेली सगळी मृत्तिका म्हणा किंवा वाळुका ही सुवर्ण रूप आहे. त्या सोनाचे सगळे दागिने वगैरे सगळे ते देवगण म्हणा किंवा असुर दागिने करून स्त्रियांना वगैरे देत आहे. तिसरा लोक सुदळ नावाचा आहे. दानवेंद्र बलिराजा त्या ठिकाणी राहतो आहे भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे. इंद्राला स्वर्गलोकाचं राज्य देऊन टाकलं बलिराजाकडून घेऊन, आणि बलिराजाला राहण्याकरता इथेही जागा दिली भगवान. वामन त्यांचे द्वारपाल म्हणून. त्याच्या खाली तलाथल नावाचा लोक आहे. मयासुर त्या ठिकाणी राहतो आहे. पहिल्या अथल लोकांमध्ये मयासुराचा मुलगा राहतो. ह्या तलाथल लोकांमध्ये स्वतः मयासुर राहतो आहे. मोठा शिल्पकार आहे. देवांचा शिल्पकार विश्वकर्मा, त्यापेक्षाही अधिक मोठा शिल्पकार मयासुर आहे. असुरांचा शिल्पकार आहे. मयसभा धर्मराजाला त्यांनीच बांधू. जमीन आहे असं वाटावं, पाणी असायचं तिथं, आणि पाण्याचा भास आहे. पाणी आहे असं वाटलं तर तिथं जमीन असावी. हे शिल्प विलक्षण आहे. ते मयासुराचं शिल्प. तो तिथं राहतो आहे. भगवंतांची सेवा करतो आहे, प्रार्थना करतो आहे. सुदर्शनाची भीती त्याला नाही. महादेव त्याचं संरक्षण करतात. त्याच्या खाली महातल नावाचा लोक आहे. अनेक सर्प राहत आहेत तिथं. पुष्कळ मोठं मोठं त्यांचं शरीर आहे. आपापल्या
स्त्री पुत्र सर्व परिवाराला घेऊन त्या ठिकाणी राहत आहे. त्याच्याही खाली रसातळ लोक आहे, तोही दैत्यांचा आहे. देवांचा स्वर्गलोक जसा तसा दैत्यांचा रसातळ लोक. म्हणजे जवळजवळ ह्या 7 लोकांपैकी पहिल्या लोकात मयासुराचा मुलगा, 5व्या 6व्या लोकामध्ये तो मयासूर, आणि या 6व्या लोकामध्ये रसातलामध्ये बाकी सगळे दैत्य. 3 लोक यांच्या ताब्यात आहे. तरी यांना पूर्णता वाटत नाही, तृप्ती नाही. स्वर्गलोक आम्हाला का नाही? तपश्चर्या करतात, देवांचा पराजय करतात, स्वर्गलोक आपल्या ताब्यामध्ये घेतात, निर्वासित करून सगळ्या देवांना बाहेर घालवितात. चाललेला आहे. देवाने पुन्हा अवतार घेऊन त्यांचा पराजय करावा. सर्वात खालचा लोक म्हणजे पाताळ लोक आहे. अनेक नाग त्या ठिकाणी राहत आहे. वासुधी इत्यादी. एका फणेपासून 1000 फणापर्यंत आणखी असलेले नाग आहे. प्रत्येकाच्या फणावरती दिव्य मणी आहेत, प्रकाश देणारे मणी आहे. त्यामुळे तिथं जरी सूर्य चंद्राचा प्रकाश नसला तरी अंधार नाही आहे. त्यांच्या मण्याच्या प्रकाशाने सर्व व्यवहार झाला. त्याच्याही खाली 30,000 योजना अंतरावरती भगवान श्रीहरी शेष रूपाने राहत आहे. संकर्षण सहस्र फणा त्याला आहे. त्यांच्या एका फणेवर ही संबंध भूमी जी आहे, भूमंडल, ही त्या फणावर राहिली. एखादी मोहरी असावी ना, त्या मोहरीप्रमाणे ती भूमी त्यांच्या फणेवर आहे म्हणा. म्हणजे केवढं रूप असेल ते शेषरूप. शेवटी प्रलयाच्या वेळेला त्यांच्या मुखातून अग्नी निघतो आणि संबंध खाडून सर्व दग्ध होते. वरून सूर्यनारायणांच्या असे पुढची व्यवस्था आहे. सर्व नागस्त्रिया आणखी भगवान संकर्षण म्हणजे शेष भगवंतांची पूजा करतायत, प्रार्थना करतायत. अशा रीतीनं ही सगळी रचना, 7 अधोलोक, 7 ऊर्ध्वलोक, भूमी, हे सगळंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर राजांनी विचारलं, महाराज, नरकानाम भगवन किं देश विशेषा अथवा बहिस्त्रोक्या अहो श्रीधंतरावे. नरक नरक म्हणून आम्ही ऐकतो म्हणाले, हे काय देश आहेत? त्रैलोक्याच्या आत आहेत की बाहेर आहेत? कुठं आहे ते? आचार्य सांगतात, राजा त्रैलोक्यामध्येच आहे. दक्षिण दिशेला आणखी हे सगळे लोक आहेत. भूमी आणि जल याच्या मध्ये नरक लोकाची रचना परमेश्वराने केलेली आहे. तिसरं सगळे पितृगणांचे अधिपती हे राहत आहे. यमधर्म जे आहे, पितरांचे अधिपती सूर्यकुमार यमधर्म, हे त्या नरकाचे स्वामी आहेत. ज्या ज्या जीवाकडून जसं जसं कर्म झालेलं असेल त्याप्रमाणे त्याला शासन करण्याकरता यमधर्म त्या नरक लोकामध्ये राहत आहे. 21 किंवा 28 नरक त्याने सांगितले. मुख्य बाकीचे अवांतर कितीतरी नरक आहेत. त्याचं वर्णन करत आहेत शुकाचार्य महाराज की आपल्या एकंदर याचा धर्माचा त्याग करणारा, दुसऱ्याचं द्रव्य हरण करणारा, स्त्री पुत्राधिकांना आणखी हरण करणारा, तो या तामिश्र नरकामध्ये जातो, अंध तामिश्र नरकामध्ये राहतो आणि त्याला अनेक यातना भोगाव्या लागतात. मी आणि माझा अशा प्रकारची वृत्ती धारण करून सर्व भूतांचा द्रोह करणारा जो आहे तोही या रौरव नरकामध्ये जातो म्हणते. त्यांनी ज्यांना ज्यांना पीडा दिलेली असेल ते त्या नरकामध्ये सापापेक्षाही भयंकर जे प्राणी रुरू नावाचे, ते हा जो पीडा देणारा जीवात्मा तिथं आल्याबरोबर याच्या शरीराचा छेद विच्छेद करतायत, चावतायत त्याला. आणखी नरकामध्ये गेलेल्या जीवाला फक्त दुःख वेदना भोगाव्या लागतात, प्राण जात नाही. प्राण गेला तर सुटला गेलो, पण त्याचं सगळी शिक्षा पूर्ण झाली पाहिजे ना.
केलेले जितके दोष आहेत ते सगळ्या दोषाबद्दल शिक्षा मिळाली पाहिजे. सर्व दोषांची शिक्षा मानवांच्या व्यवहारामध्ये दिली जात नाही, देता येत नाही. खून करणाऱ्या मनुष्याला न्यायाधीश फाशीची शिक्षा देत. एक खून केला फाशी दे, आणि ज्यांनी 8-10 खून केले त्याला फाशीची शिक्षा दिल्यानंतर तो गेला की एका खुनाची शिक्षा मिळाली. हा न्यायाधीश तेवढी व्यवस्था केली. बाकीचे खून काय त्याला माफ झाले समजायचं काय? ही शिक्षा इथं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा